आपल्याला माहिती आहे, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने सकाळी जे स्पीकरची निवड होती त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे आणि मंत्र्यांचा परिचय याच्यावर देखील बहिष्कार टाकलेला आहे. खरं म्हणजे मंत्र्यांचा परिचय हा सगळ्यांना चांगलाच आहे. किती वॉशिंग मशीनमधून कोण कोण आलेलं आहे, कोण कसं सुरतेला पळालं होतं, गुवाहाटीला पळालं होतं, हे सगळं आम्हाला माहिती आहे. पण मुळात काल आम्ही बिनविरोध केला ही निवडणूक आणि त्यानंतर जे नाव पुढे आलं, जे अध्यक्ष आज झालेले आहेत, ज्यांची निवड झालेली आहे, ते अध्यक्ष मागच्या वेळी देखील गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल एक घटनाबाह्य सरकार चालवण्यासाठी मदत करत होते. त्याच अध्यक्षांनी लवाद म्हणून जो निकाल दिला, मग शिवसेना फोडण्याचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा असेल, हा अन्याय, ही जखम ही ताजी आहे आणि आमची हीच माफक अपेक्षा आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली असा पुन्हा अन्याय होणार नाही, ही आमची अपेक्षा आहे. त्यांच्याकडून गॅरंटी मिळणं गरजेचं आहे की जो अन्याय, जे काही संविधानाचा अपमान गेल्या 2.5 वर्षात त्यांनी केला लवाद म्हणून, तो पुन्हा होणार नाही, हे कोणीतरी आम्हाला आश्वासन देईल का, हा एक मोठा प्रश्न राहतो. तसंच आपण पाहताय जो आनंद सोहळा किंवा कौतुक सोहळा चाललाय आत, त्या कौतुक सोहळ्यात ठीक आहे, स्वतःचं कौतुक करू शकतात, इतर नेते गटनेते देखील अध्यक्षांचं कौतुक करतील. पण हे का बाजूला होत असताना बेळगावमध्ये जो मराठी माणसावर अन्याय होत आहे, कालपासून आपण पाहतोय वातावरण चिघळत गेलेलं आहे, काही आमच्या तिकडच्या कार्यकर्त्यांना अटका झालेल्या आहेत, हे सगळं जे होतं ते आम्ही पाहू शकत नाही. आणि कुठे ना कुठेतरी या सरकारने, जे ईव्हीएमचं सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे, त्यांनी सांगावं. कारण मागच्याच वर्षी आम्ही जेव्हा आवाज उठवला होता तेव्हा त्यावेळीच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की बेळगाव ह्या परिसरात अधिकचा फंड देऊन, सोयीसुविधा देऊन तिकडच्या मराठी माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल. पण अजून ते कुठपर्यंत न्याय देऊ शकलेले आहेत? जो काही अन्याय होता तो रोखू शकतात का? केंद्रात जे भाजपचं सरकार आहे ते केंद्रशासित बेळगावला करणार का? हा आज महत्वाचा प्रश्न आहे. त्याचं देखील उत्तर मिळणं गरजेचं आहे. असो ना, काँग्रेसचं सरकार असो किंवा भाजपचं सरकार असो, जेव्हा आम्ही भाजपसोबत होतो आणि तिथे भाजपचं सरकार होतं तेव्हा देखील आम्ही त्यांच्या विरोधात बोललो होतो. आणि आज जरी काँग्रेसचं सरकार असेल, सरकार कोणाचंही असलं तरी आम्ही मराठी माणसाच्या सोबत राहू, अन्याय हा सहन करणार नाही, ही ठाम भूमिका आमची आहे. आणि म्हणून त्यावेळी जी मागणी होती ती आज देखील आहे की बेळगावला लगेच केंद्रशासित केलं पाहिजे आणि त्यानंतरच पुढचा निकाल काही लागला पाहिजे. तुमच्या भूमिकेशी महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मात्र तुमच्यामध्ये बघा, आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून इथे भूमिका ही मांडलेली आहे, महाराष्ट्र म्हणून मांडत आहोत.